मी मुलांवर चांगले संस्कार करतेय म्हणजे नेमकं काय करतेय? खरं सांगायचं तर ना, ही नवीन पिढी फार वेगळी आहे. दे आर ओपिनियटेड, फुल ऑफ इंटेलिजन्स, दे हॅव इंट्युशन, क्लॅरिटी अँड अ व्हेरी लिटल इमोशनल डिपेंडन्स. आणि त्यांना कंट्रोल केलेलं तर अजिबातच आवडत नाही. या पिढीचे प्रॉब्लेम्स ना, जे आपण आपल्या लहानपणी अनुभवले तसे नाहीयेत. आपलं लहानपण वेगळंच होतं, अतिशय साधं, सरळ आणि समाधानी. आजचं जग मात्र डिजिटल, AI ड्रिव्हन आणि प्रचंड वेगात बदलणार. त्यात ते मोठे होतील, चांगलं करिअरही घडवतील, बट मोर दॅन दॅट आय वॉन्ट देम टू बिकम रिस्पॉन्सिबल सिटीजन्स. मग ते जगाच्या पाठीवर कुठेही राहू देत. म्हणून आपण चांगले संस्कार देतोय असं आपल्याला वाटत असतं, बट द रियालिटी इज की ती मुलं आपल्याला पाहून आपल्या कृतीतूनच घडत असतात. शब्दाशिवाय शांततेत शिकत असतात, ऑब्झर्व करत असतात. हो ना? आज रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा, a beautiful celebration for honoring a sibling bond and anyone who shares a connection that goes beyond roles, beyond expectations. शब्दाच्या पलीकडचं पण जीवाभावाचं. आयुष्याच्या कुठल्याही नात्यात ना समान प्रेम, समान आदर आणि समान रक्षण असलं पाहिजे, तरच ते नातं टिकतं. मग ते बहीण भावाचं नातं असो, दोन बहिणींचं असो, दोन भावांचं असो, नवरा बायकोचं असो किंवा मानलेली नाती असो. जर एक जण फक्त देत राहिला आणि दुसरा फक्त घेत राहिला, तर तसं नातं जास्त काळ टिकत नाही. थिंग्स नीड टू बी म्युच्युअल, इफ नॉट ऑलवेज इक्वल, बट द लव्ह शुड बी सीन इन सम फॉर्म. आज दोघांना विचारलं काय बनवू, तर उत्तर मिळालं पार्टी फूड कर. म्हटलं सुट्टीचा दिवस आहे म्हणून दोघांच्या आवडीचा पार्टी मेन्यू केला. ब्रॉकली पास्ता, पनीर टाकोस, आलू टिकी बर्गर्स, चॉकलेट ब्राउनीज आणि नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात तर व्हायलाच हवा. मुलं लहान आहेत तोपर्यंत ते कितीही मस्तीखोर असू देत, दंगा करणारे, खोडी काढणारे, भांडणारे, एकमेकांच्या वस्तू लपवणारे, असं कितीही असलं तरी ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून करमेना, तसं काहीच त्यांचं असतं. मला कायम असं वाटतं की स्त्रियांनी ना आपलं अस्तित्व टिकवतच आपल्या मुलांना वाढवलं पाहिजे. म्हणून यांचं हे नातं फुलतानी बघणं, एकमेकांना जीव लावणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना धरून चालणं, स्वतःच्या विचारापुढे दुसऱ्याला ठेवणं आणि त्यांना ही जाणीव असणं की आपली आई आपली आहे, पण ती तिची तिची पण कोणीतरी आहे. यापेक्षा मोठं सुख एखाद्या आईसाठी काय असतं? ਤਾਰਾ ਨਾ ਦਿਸੇ ਜਾਂ ਚੰਨ ਖੋ ਜਾ ਤੈਨੂੰ ਸੰਗ ਰੱਖ